नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष कसं तरी जेमतेम चाललं. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमधून आणि शिवसेनेमधून एक गट बाहेर पडला. खरं तर सगळी शिवसेनाच एकनाथ शिंदेंनी बाहेर नेली आणि उद्धव ठाकरेंनाच बाहेर काढलं असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंनी अतिशय पारदर्शी कारभार केला. अनेक उद्योग आणले असतील, अनेक विकासाचे प्रकल्प उभे केले असतील किंवा गोरगरिबांसाठी योजना आणल्या असतील, लाभाच्या योजना असतील, मग महिलांसाठी असतील, पुरुषांसाठी असतील, युवकांसाठी असतील, गोरगरीब लोकांसाठी असतील, अगदी वयोवृद्ध लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या. त्यामध्ये महिलांसाठी STमध्ये अर्ध्या तिकिटाची सोय केली आणि जी ST तोट्यामध्ये होती, आज आपण जेव्हापासून ऐकतोय तेव्हापासून ST तोट्यात, कधीच परिवहन मंडळ नफ्यात आलं नाही. या 2.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी ST महामंडळाला नफ्यामध्ये आणलं, ते पण महिलांना अर्ध तिकीट देऊन. खरं तर 75 वर्षाच्या वरतील सगळ्याच लोकांना, मग स्त्री असेल पुरुष असेल, मोफत प्रवास आहे. गोरगरीब कोणाला औषध घ्यायला जायचं असतं, कोणाला तालुक्याच्या गावाला जायचं असतं, कोणाला कुठं सहलीला जायचं असतं, कुठं देवदर्शनासाठी जायचं असतं आणि गोरगरिबांकडं पैसा नसतो. महाराष्ट्रभर फिरायचं असतं, पण पैसा नसल्यामुळं गोरगरीब कुठं दर्शनासाठी, देवदर्शनासाठी जाऊ शकत नाही. आणि जेव्हा वयोवृद्ध लोक होतात त्यांना या सगळ्या गोष्टीची गरज असते, देवदर्शनाची गरज असते. आणि जर खिशात पैसा नाही, अशा वेळेस लोकांना शांत बसावं लागतं. पण भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीच्या सरकारने वयोवृद्ध लोकांची सुद्धा सोय केली, त्यांना सुद्धा मोफत प्रवास केला. लाखो लोक याचा लाभ घेतात आहे. आणि आता शेवटी त्यांनी महिलांसाठी एक चांगली योजना आणली, लाडकी बहीण योजना. खरं तर ही मध्य प्रदेशला खूप काय प्रसिद्ध झालेली योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू केली. आणि दर महिन्याला या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात आहे. खरं तर आतापर्यंत 5 महिन्याचे 7,500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा झालेले. आणि ऑक्टोबरपर्यंत सगळ्याच महिलांना 5-5 हप्ते जमा करून टाकलेले. आणि पुढचा जो काही हप्ता आहे तो डिसेंबरला मिळणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. खरं तर आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाली. असंख्य महिलांनी यासाठी अर्ज केले. ज्या महिलांनी अर्ज भरले त्या प्रत्येक महिलेला 5-5 हप्ते 7,500 रुपये आजपर्यंत मिळाले. कोणाला काही याबद्दल शंका नाही. पण विरोधकांनी याचं भांडवल, विरोधकांना असं म्हणायचं की ही योजना चालेल का, ही बंद पडेल. काही लोक तर अक्षरशः कोर्टात गेले. कोर्टातून सुद्धा यांना लाफे मिळाले, झटके मिळाले. कारण सरकारने ही काय अचानक आणलेली योजना नाही, त्यासाठी तरतूद केलेली आहे. आणि अधिवेशन घेऊन त्यामध्ये काही तरतुदी केलेल्या असतात, त्याच्यासाठी फंड्स रिलीज केलेला असतो. अशा योजना ज्या काही सामाजिक जीवनामध्ये, गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल करणाऱ्या योजना या सरकारला कधीतरी चालाव्या लागतात. खरं तर यांचं असं काही म्हणणं आहे, मला तेच समजत नाही की यांनी कोर्टात जायचं, गोरगरिबांच्या पोटावर पाय द्यायचा. खरं तर ह्या लोकांना ही योजना बंद करून असा कोणता लाभ मिळणार आहे. खरं तर यांनी तर म्हणायला पाहिजे की एकनाथ शिंदे 1500 रुपये देत असेल तर आम्ही 2000 देऊ, 3000 देऊ.
पण बंद करण्याच्या हेतूने बोलायचं म्हणजे महिला तर तुम्हाला जोड्याने मारतील. आणि अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. कारण 1500 रुपयाचं सुद्धा मोल आहे. 5 रुपये सुद्धा कोणी कोणाला फुकट देत नाही. आज दर महिन्याला 1500 रुपये जर एखाद्या गोरगरीब महिलेच्या खात्यावर जमा होत असतील, तिचे असंख्य कामं या 1500 रुपयामध्ये होतात. लोकांना 1500 रुपये काही लोकांना पाहायला पण मिळत नव्हते. तेव्हा 1500 रुपयाचं व्हॅल्यू जे काही कोणी एसीत बसत असतील, जे सोन्याचा चमचा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले असतील, त्यांना 1500 रुपयाची किंमत नाही. पण गोरगरीब त्यांना एक वेळचं जेवणसुद्धा लवकर मिळत नाही, अंगावर एक कपडासुद्धा नसतो, यांच्या मुलांना कधी शाळा पाहायला मिळाली नाही. अशा लोकांना 1500 रुपयाचं खूप मोल आहे. त्यामुळं सरकारने ज्या गोष्टी चांगल्या केल्या त्या गोष्टी चांगल्या म्हणायला सुद्धा तेवढी दानत लागते. पण यांच्या पोटामध्ये आता भीतीचा वायगोळा आलेला आहे. मग आता हे कोर्टात जाणार, योजना बंद करायची. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी यांना असे असंख्य प्रश्न विचारले, ते तुम्ही एकदा पाहून घ्या. ते एकीकडे सांगतात लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार, आता पुढे निवडणुकीनंतर योजना बंद होणार, निवडणुकीनंतर पैसे देता येणार नाही. आणि दुसरीकडे ते भाषणामध्ये सांगतात हे 1500 रुपये देतात, आम्ही निवडून आलो तर 2000 रुपये देऊ. यांच्याकडे खजिना आहे, यांच्याकडे पैशाचं झाड आहे. काहीतरी एक ठरवा. एक तर म्हणा की बाबा योजना चालू शकत नाही, नाही तर म्हणा योजना चालते आम्ही पण चालवणार आहोत. ते तर कोर्टातही गेल्यात, त्यांनी कोर्टातही प्रयत्न करून पाहिला. फडणवीसांनी असं म्हटले की तुमचं नेमकं म्हणणं काय, म्हणजे ही योजना चालणार नाही एकीकडे तुम्ही म्हणायचं, आणि एकीकडे तुम्ही म्हणायचं की आमचं सरकार आल्यावर आम्ही 2000 देऊ. म्हणजे महायुतीचं सरकार आता यांनी 1500 रुपये देऊ केले किंवा 7500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकले, आणि ते पैसे पण लोकांनी वापरले, त्याचा लाभ पण घेतलाय. पण यांनी काय म्हणायचं, नाही नाही ते चालणार नाही, ही योजना बंद पडणार आहे, हे पैसे देऊच शकत नाही. ज्यांनी 7500 रुपये लोकांच्या खात्यामध्ये ऑलरेडी टाकले, महिलांनी त्याचा वापर पण करून झालाय, लाभ पण घेऊन झालाय, आणि काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे बिथरलेत. यांच्या पोटामध्ये आगडोम झालाय. कारण यांना माहिती आहे महिलांना 4 रुपये जे काही मिळतात ते या आता खुश आहे. कदाचित हे महायुतीला मतं देतील की काय, अशा पद्धतीचं यांचं सगळं आता चलबिचल झाली. मग काय करायचं, ही योजना बंद पडणार आहे, हे इतकंच आहे, ते तितकंच आहे, हे इतक्या दिवस चालेल. अरे पण तुम्हाला जर ती योजना चालवायची असेल तर तुम्ही सांगा, आम्ही 2000 देऊ, आम्ही 5000 देऊ, आम्ही 10000 देऊ. नेमकं डबल ढोलकी वाजवायची, ही योजनाच बंद पडणार आहे म्हणायचं, आणि मग तुम्ही 2000 किंवा 2500 रुपये कुठून देणार आहे, तुमच्याकडे पैशाचं झाड आहे का. अशा पद्धतीचे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारले. खरं तर लोकांना सुद्धा या गोष्टीची चीड आहे आता, की एखादी गोष्ट चांगली असेल तर चांगली म्हटली पाहिजे. लोकांच्या गोरगरिबांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात, लोकांच्या अनेक अडचणी यामध्ये भागतात, आणि कधीतरी लाभाची एखादी योजना सरकार आणते आणि त्यामधून गोरगरिबांचं पोट भरते, गोरगरिबांचं काही कामं होतात, आनंदाचे दिवस कधीतरी चांगले येतात. आता आपण सरकारने आनंदाचा शिदा पण आपण 10-5 वेळा घेतलेला आपण लोकांनी पाहिला. गोरगरिबांना काही डाळी असतील, साखर असेल, मीठ असेल, अशा पद्धतीचा शिदा सुद्धा 100 रुपयामध्ये आपण या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा एकनाथ शिंदेच्या, देवेंद्र फडणवीसांच्या, अजित पवारांच्या सरकारमध्ये पाहिला. ही कल्पना खरं तर महाविकास आघाडीला 2.5 वर्ष का आली नाही. यांनी काही योजना बंद केल्या, काही लोकांना जी काही कर्जमाफी दिलेली होती 2014 ते 2019
देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये हे पैसेच मिळाले नाही. उद्धव ठाकरेंनी कुठलं काम केलं नाही. घरात बसले, 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात गेले नाही. घर कोंबड्यासारखे घरात बसले. लोकांना शेतीचे बी बियाणे मिळाले नाही. शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडला, त्याचे पैसे मिळाले नाही. अनेक ठिकाणी जादा पाऊस झाला, लोकांच्या शेतीचं नुकसान झालं. पण उद्धव ठाकरेंच्या या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये काहीच मिळालं नाही. पण त्यावर काही बोलायचं नाही. फक्त काय करायचं, लाडल्या बहीण किंवा लाडक्या बहिणीच्या योजनेवर बोलायचं. ही बंद पडणार आहे. का बंद पडणार आहे? तुम्ही बंद करायला तुम्ही या बहिणींचे दुश्मन आहेत का? फक्त मतांचं राजकारण, बाकी काहीच नाही. आता त्यांना शक्य द्यायला, मग तुमचं सरकार आलं तर तुम्ही जास्त द्या, पण ही दानत बाकी होणार नाही. महिलांच्या प्रती यांचा सन्मान आपण पाहिला. या सगळ्या गोष्टी यांनी कोर्टापर्यंत नेल्या आणि कोर्टाने सुद्धा यांना लाफे लावले. आणि आता फक्त जे काही नोव्हेंबर असेल, या नोव्हेंबर महिन्याचे पैसे अगोदरच ऑक्टोबरमध्ये पडलेले. मग यांनी काय करायचं, बोंब मारायची. मग नोव्हेंबरमध्ये तुम्हाला लाडल्या बहिणीचे पैसे मिळणार नाही. आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळाले आणि पुढचा जो 6वा हप्ता आहे तो डिसेंबरला मिळणार आहे. तेच चित्राताई वाघ यांनी स्पष्ट करून सांगितले. ते पण तुम्ही एकदा ऐका. राज्यातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, तुमची लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. आयोगाने केवळ आचारसंहिता लागल्यामुळे कोणत्याही आदेशांना लागू करू नका असं म्हटलंय. पण आपली ही लाडकी बहीण योजना ही तर जुनीच योजना आहे. आचारसंहिता लागायच्या आधी 5 महिन्यांचे 7,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करून झालेत. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि ती बंद सुद्धा झालेली नाही. दिवाळीचा सण लक्षात घेता नोव्हेंबरचे पैसे सुद्धा म्हणजे 2,40,00,000 महिलांच्या खात्यात जमा झालेले असल्याने आता पुढचा तुमचा हप्ता जो आहे तो डिसेंबरमध्ये असणार आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येण्यात आचारसंहितेचा सुद्धा अडसर असणार नाही, अडचण असणार नाही. त्यामुळं या सगळ्या भ्रामक गोष्टी किंवा खोटे नॅरेटिव्ह पसरून आणि महिलांच्या बहिणींच्या मनामध्ये जे काही विष कालवण्याचं काम हे करतात, ते कोर्टाकडून न्यायालयाकडून सुद्धा अशा या जे काही नतद्रष्ट लोक आहे, ज्यांना गरिबांचं चांगलं पावत नाही, अशा लोकांना कोर्टाने लाफे दिलेले, यांना सुद्धा फटकार मिळालेली आहे. त्यामुळं लाडकी बहीण योजना ही सातत्याने निरंतर चालूच राहील, हेच स्पष्ट करायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.